गांधी कुटुंबियांना आधीपासूनच आरक्षणाची मिरची आहे, त्यांच्या डोक्यात कधीच संविधान नव्हतं असं सांगत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी इतिहासच काढल्याचं पाहायला मिळालं. काय नेमकी तक्रार आहे, काय म्हणा? गांधी कुटुंबियांची ख्याती आहे, संविधान दाखवायसाठी आहे, त्यांच्या डोक्यामध्ये कधी संविधान नाही. हे तकलादू डुप्लिकेट गांधी फॅमिली बॅरिस्टर के गांधीजींपासूनच आम्ही जे आहे त्यांना मानत नाहीत. त्याचं कारण स्पष्ट आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्ये त्यांच्या विचाराची जर हत्या कुणी केली असेल तर या गांधीयन विचारापासून सुरुवात झालेली आहे, पुणे करारापासून सुरुवात झालेली आहे. आरक्षणाची मिरची या गांधी कुटुंबाला तेव्हापासूनच लागलेली आहे. इथला कुडमुड्या जोशी, मग तो ब्राह्मण असेल की अनुसूचित जाती जमातीतला शेवटचा वाडीपाड्यातला माणूस असेल, त्यांच्या पूर्ण विकासासाठी, मानवी विकासासाठी आरक्षणाची तरतूद आहे. हे गांधींना कधीच समजलेलं नाही. त्यांना एमर्जन्सी समजते, परंतु त्यांना पूर्ण उद्धार समजत नाही. अशातच बालिश स्वरूपाचा संविधानिक अभ्यास नसलेला, एखाद्या भारताच्या संविधानाचं पुष्ट दाखवून ढोंग करणारा हा राहुल गांधी विदेशात जातो. विदेशात जाऊन हा राहुल गांधी माझ्या देशाच्या संविधानाच्या छिंदड्या उडवतो. या देशामधल्या संविधानाच्या विरुद्ध, या देशामधल्या आरक्षणाच्या विरुद्ध बोलतो. त्याचबरोबर तेवढ्यावर तो थांबत नाही, तर या भारताच्या अविभाज्य भाग असलेल्या, अखंड भारत आम्ही समजतो अशा काश्मीर प्रश्नावर जी महिला जी अतिरेक्यांशी संबंधित आहे, जी इल्हा उमर, या इल्हा उमरला तो भेटतो. जी लष्कर तोयबा, जैश मोहम्मद, हरकतुल अन्सर अशा संघटनांशी संबंधित आहे, ती पाक व्याप्त काश्मीर म्हणते. अशा बिंडोक, नालायक आणि अतिरेकी विचाराच्या अतिरेकी महिलेसोबत याचे काय संबंध आहेत? हे विदेशात जाऊन तिच्यासोबत काय चर्चा करतो, मीटिंग करतो, देशाच्या हिताविरुद्ध काय भाष्य करतो? हे अशा अपप्रवृत्तीने आता सुद्धा विदेशात जाऊन, अमेरिकेत जाऊन हेच केलेलं आहे. त्याचबरोबर ह्या नालायक व्यक्तींनी जे आहे शीख समुदायालाच नाही तर सर्व इतर समुदायांच्या दृष्टीने सुद्धा जे भाष्य केलं आहे ते अत्यंत बोलकं आहे. धर्माच्या बाबतीमध्ये या देशामध्ये अराजकतेसारखं भाष्य केलंय, या देशामध्ये अंतर्गत सुरक्षा नाही असं भाष्य केलंय. तेव्हा या अतिरेकी विचाराच्या व्यक्तीविरुद्ध फौजदारी संहितेखाली नुसता गुन्हा दाखल होऊ नये, तर ATS सारख्या संस्थेने, ATS सारख्या विशेष एजन्सीने, इंटरपोल सारख्या विशेष एजन्सीने या बाबतीमध्ये तपास करावा. ह्या बालिश राहुल गांधीला अटक व्हावी, याकरिता आज आम्ही रितसर नवीन न्याय संहितेप्रमाणे, त्याचबरोबर माननीय सर्वोच्च न्यायालयाने 2020 मध्ये जो निर्णय दिलेला आहे अमीश देवगन विरुद्ध भारत सरकार, याचा आधार घेत आम्ही या राहुल गांधीच्या विरुद्ध फिर्याद दिलेली आहे. हा देश